आदरणीय व्यासपीठ अध्यक्ष व पदाधिकारी सांगली जिल्हा सेवानिवृत्त पोलीस संघटना, आज आपण या ठिकाणी त्यांच्या सांगली जिल्ह्याच्या सेवानिवृत्त संघटनेचा वर्धापन दिन आहे, या अनुषंगानं आम्हाला इथं बोलवण्यात आलेलं आहे। त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा आभार आहे। मला फक्त काही मुद्दे फक्त आपल्याशी शेअर करायचे आहे। त्यामध्ये आपण सेवानिवृत्त झाल्यानंतर आपले जे जे संबंध तुटलेले असतात, ड्युटीवर असताना आपल्या कुटुंबियांशी भावबंधांशी जो संबंध तुटलेला असतो ते परत जोडण्याचा प्रयत्न करावा, मी शॉर्टमध्ये सांगणार आहे। दुसरी गोष्ट, आपण ज्या वेळेला ड्युटीवर असतो त्यावेळेला आपल्याला कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेता आलेला नसतो। तो आता हळूहळू आपण सामाजिक कार्य भले ते गावच्या राजकारणात असो कसले असो, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण कमी नाही हे सुद्धा आपण सर्वांना दाखवून द्यायचं आहे। तिसरी गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाचं आहे की आपला व्यायाम वगैरे जे काय आहे तो परिपाठ हा कंटिन्यू चालू ठेवायचा आहे। त्याच्यासाठी आपण जे काय धार्मिक विधी अध्यात्म वगैरे त्याच्याशी जरा थोडं आपण जवळीक करायला पाहिजे, देवा धर्माची कामं करायला पाहिजे। हे फक्त शॉर्टमध्ये का सांगतो तर आपल्याला ते बाकीच्यांना पण वेळ द्यायचा आहे। तिसरी गोष्ट की आपण समजा 10वी जास्तीत जास्त आपल्या मोठ्या लक्षात राहणारी गोष्टी म्हणजे समजा 10वी SSC मॅट्रिक त्यावेळेचे आपले मित्र आपण जे बॅच ज्या पोलीस बॅचमध्ये आपण 1 जुलैला त्यांना इन्क्रिमेंट व्यवसाय GR झालेला आहे, पण त्या वर्षी रिटायर झालेल्या वर्षी ज्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ किंवा प्रमोशन दिलेलं आहे अशा लोकांना हे इन्क्रिमेंट एका वर्षाचं दिलेलं नाही। स्वतः मला सुद्धा 4 महिन्यापूर्वी प्रमोशन मिळाले, 4 महिन्यानंतर मी रिटायर झालो 3 जूनला, मला ते इन्क्रिमेंट मिळालं नाही। तर आपण ह्यासाठी सुद्धा पर्सनल बेसिसवर म्हणजे संघटनेच्या माध्यमातून झालं तर आपण करणारच आहोत, पण ह्या गोष्टी ज्या गोष्टी आपण पर्सनल बेसिसवर करायच्या त्या पर्सनल बेसिसवर करायच्या आहेत। दुसरी गोष्ट, या संदर्भामध्ये जर ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, अन्याय म्हणण्यापेक्षा नियमानुसार केलेलं आहे, पण समजा त्याच्यातून काय वाट निघते काय हे पाहण्यासाठी उस्मानाबाद धाराशिवचे अध्यक्ष आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। खंडेराव